मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है मंजुरे खुदा होता है. विरोधकांनी कितीही मनात आपलं वाईट चिंतलं, कितीही कटकारस्थान केली, तरी परमेश्वराच्या मनामध्ये जे असतंय तेच यशस्वी होतंय. देवाशिवाय कुठलाही पत्ता कधीही हालत नाही. आणि म्हणून परमेश्वराच्या मनामध्ये नव्हतं, आणि ते नव्हतं म्हणूनच मी आज 11 नोव्हेंबर तुमच्या समोर अगदी हातापायाने धड असलेला उभा आहे. तुमच्याशी मी बोलतोय, तुमच्या समोर आहे. आज 11 नोव्हेंबर रोजी माझ्यावर हल्ला होणार होता, एक मोठा मोर्चा निघणार होता, कार्यालय फोडलं गेलं जाणार होतं आणि खोटे गुन्हे आदिवासी बांधवांच्या मार्फत नोंदले जाणार होते. एक मोठा प्लॅन. आणि हा मोठा प्लॅन सक्सेस झाला नाही. मी खरं त्याची वाट बघत होतो. आणि ज्या दिवशी हे कटकारस्थान शिजलं त्यानंतर त्याच क्षणाला ते आम्हाला कळलं होतं की ह्या गोष्टी होणार आहेत. मी आयुष्यामध्ये परिणामांची पर्वा कधीही केली नाही. काय होणार आहे, काय होईल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाहीये. मी ज्या पद्धतीने बोलतोय, ज्या पद्धतीने लिहितोय, जे पुरावे बाहेर आणतोय, मोठ्या मोठ्या लोकांचे भ्रष्टाचार बाहेर काढतोय, त्यावेळेस काय होणार आहे मला माहिती आहे. मात्र परमेश्वराच्या मनामध्ये काय आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ते नियती ठरवेल तेच होतंय. म्हणजे गेली अनेक वर्ष वाडा तालुक्यातील रस्ते खाल्ले जात होते. भ्रष्टाचार कधीही बाहेर येत नव्हतं. मात्र ही सगळी प्रकरणं कुठल्याही पत्रकाराकडे, कुठल्याही लोकप्रतिनिधीकडे गेली नाही. ती आमच्याकडे का आली? तर त्यांना माहित होतं की शरद पाटील यांच्याकडे दिलं की तडजोड होणार नाही, ते मॅनेज होणार नाहीत, आणि दुसरी गोष्ट ते घाबरणारही नाहीत. आणि म्हणून नियतीने ती प्रकरणं आमच्याकडे आणली, त्यांचे दिवस भरले, पापाचे घडे भरले, आणि त्याच्यानंतर ही प्रकरणं बाहेर निघायला सुरुवात झाली. आणि ही आता थांबवायची कशी? मग शरद पाटीलचा मर्डर होणं किंवा शरद पाटीलचे हात पाय तुटणं, त्याला दहशत दाखवणं हे गरजेचं आहे असा कट शिरला. या कटावर आपण आज बोलणार आहोत. खरं तर गारगाव जिल्हा परिषद गटामध्ये जो 17 कोटींचा भ्रष्टाचार झालाय, रस्ते खाल्ले, एका रस्त्यावर 4-4 वेळा बिलं काढलीत, हे सगळं आधीच्या भागामध्ये सांगितलंय. हे सगळं बाहेर आल्यानंतर आम्ही एक याच्यामध्ये सोल्युशन सांगितलं होतं. अधिकाऱ्यांशी बोललो होतो, ज्यांच्या नावावर कामं केली त्या ठेकेदारांशी बोललो होतो की कामं करा. आता 17 कोटीची कामं करायची कशी हा मोठा प्रश्न. आणि म्हणून एका मागून एक चुका करायला त्यांनी सुरुवात केली. आता खोटं बोलायचं तर ते किती खोटं बोलायचं यालाही मर्यादा असतात. म्हणजे आपण जर खोटं बोललो तर आपल्याला ते खोटं हे खरं करण्यासाठी आपल्याला 100 वेळा खोटं बोलावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी हा भ्रष्टाचार बाहेर काढला विरहे गावचा, त्यावेळेस पहिलं खोटं त्यांनी सांगितलं की कामं झालीत, शरद पाटील खोटं बोलते. सगळ्या अधिकाऱ्यांना, म्हणजे पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की शरद पाटील ही चुकीची माहिती देत आहे, तुम्ही येऊन बघा, कामं झालीत. म्हणजे पहिल्यांदा ते ठाम राहिले, कामं झालीत. ते झाल्यानंतर शरद पाटीलला मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला, वरून खालून फोन आले, शरद पाटील ऐकत नाही. मग दुसरं खोटं सांगितलं, ही कामं कोणी केली ती आम्हाला माहित नाहीत, माझ्या नावावर याच्यातली एकही काम नाही. म्हणजे पहिल्यांदा सांगितलं कामं झाली, नंतर सांगितलं कामं कोणी केली माहित नाही. तिसऱ्यांदा जेव्हा चौथा भाग आला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्यांनी केली त्यांच्यावर कारवाई होईल, आमचा काय त्याच्याशी संबंध नाही. हेही खोटं होतं. चौथं खोटं त्यांनी केलं की शिवसेना ही राष्ट्रवादीला टार्गेट करते. खरं तर मी राष्ट्रवादीचं किंवा रोहिदास शेलारांचं किंवा कुठल्या पक्षाचं नावही घेतलं नव्हतं. ठेकेदार आणि भ्रष्टाचार या 2 गोष्टीवर बोलत होतो. त्यांनी त्या अंगावर घेतलं. शिवसेना टार्गेट करते, शिवसेनेचा याच्याशी काहीही संबंध नव्हता, आजही नाही, या अजूनही. जसं आता राष्ट्रवादी मोर्चा काढून हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, तसं करता शिवसेनेने हा एवढा मोठा भ्रष्टाचार झालाय
त्याची चौकशी करायसाठी शिवसेनेने मोर्चा काढायला पाहिजे होता. मात्र शिवसेनेनेच काय, पण इथं कुठल्याही पक्षाने मोर्चा काढलेला नाही, त्यामुळे शिवसेना टार्गेट करत होती हेही आम्ही एका भागामध्ये स्पष्ट केलं. त्याच्यानंतर त्यांनी सुनील भुसारा या मध्ये घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर काही आरोप केले. आणि चौथी चूक ज्यांनी केली, पाचवी चूक, ती म्हणजे आम्ही कामं करतोय, थोडा वेळ घ्या. ते खोटं किती बोला त्याला मर्यादा असतात. आता ते सांगतायत की आम्ही ती काम करणार, कामं तुमची झालीच होती, तर कुठून करणार तुम्ही? एकदा मान्य करा भ्रष्टाचार झाला आणि कामं करायला सुरुवात करा. म्हणजे कुठल्या एका व्यक्तीविषयीची लढाई नाही आहे, एका राजकीय पक्षाशी काय फारसं माझं सापलोट आहे आणि त्याच्यासाठी मी बोलतोय अशातलाही भाग नाही आहे. माझा पहिल्यापासून म्हणजे अगदी मी ज्याशी वृत्तपत्र सुरू केलं 1994 तेव्हापासून मी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई लढतोय आणि तो प्रकरण तडीच नेल्याशिवाय मी गप्प बसत नाही. त्याच्यामुळं मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की कामं करा. म्हणजे खरं तर हे 3 महिन्यापूर्वीचं विधायचं प्रकरण होतं. 3 महिन्यापूर्वी जे ठेकेदार होते त्यांना बोलून सांगितलं होतं की हे तुम्ही काम करा. त्यावेळेस त्यांना ठेकेदारांना रोहिदास शेलारने सांगितलं होतं की हे काम झालंय. आणि ज्या ठेकेदाराने सांगितलं होतं त्या ठेकेदाराने सांगितलं की माझ्या अंगावर जर आलं तर मी याला घेऊन जाईल, कारण मी यांच्या बायकोच्या नावाने चेक दिलेत आणि अनुज कंस्ट्रक्शन याच्याही नावाने चेक दिलेत. त्याच्यामुळं मलाही त्याला जशी परवा नाही तशी मलाही परवा नाही असं स्पष्ट सांगून ठेकेदार गेला होता. त्याला 3 महिने झाले, 3 महिन्यात ते काम पूर्ण झालेलं नाही. त्याच्यानंतर बोरशेती अख्ख्या गावातली पिलं खाल्लेत 80 लाख रुपये. त्यानंतर उंबरपाडाचं काढलं. त्याच्यानंतर आणखी काही कामं येत आहेत. गावच्या गाव लुटलेत आणि तरीही तुम्ही अजूनही वाटते तुम्हाला की काही होणार नाही. मग ह्या धमक्या, ही षडयंत्र, हे मोर्चाची तयारी, हे कशासाठी? 11 नोव्हेंबरला मोर्चा निघणार होता. मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाट बघितली, ऑफिसमध्ये बसून होतो. आतापर्यंत मोर्चा आला नाही म्हणून मी कागद हातात घेतले. आता हे सगळ्यात खोटं बोलायचं म्हणजे 5-6 वेळा खोटं बोलून झालं 24 ऑक्टोबरपासून आतापर्यंत. आणि चुका ज्या केल्यात म्हणजे खरं तर हे प्रकरण जे बाहेर निघालं त्यांनी प्रकाश पाटील साहेब जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, म्हणजे खरं तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील किंबहुना त्या लोकसभाच्या बाहेरही लोकांच्या गळ्यातील प्रकाश पाटील हे ताईत आहेत. त्यांच्याविषयी अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये रोहिदास शेलार बोलले, ती त्यांची पहिली चूक. दुसरी चूक त्यांनी केली होती, शिवसेनेचे कार्यकर्ते गणपत कोरा यांनी एका साम टीव्हीच्या पत्रकाराला त्यांनी मुलाखत दिली आणि सांगितले रस्ते खाल्लेत. त्यांना धमकी दिली गेली गुंडांनी. त्याच्यानंतर भुसारा, सुनील भुसारांच्या विरोधात पोस्ट व्हायरल केल्या. सुनील भुसारांना प्रचंड बदनाम केलं गेलं. म्हणजे असं सांगितलं गेलं की सुनील भुसारा आणि शरद पटेलचे सेटलमेंट झाले आणि म्हणून सुनील भुसारांचं कौतुक शरद पटेल करतायत आणि हे प्रकरण काढतायत. म्हणजे पहिल्यांदा त्यांच्यावर आरोप केला. ह्या आरोपाला मी उत्तर देणार आहे, कारण अजून त्यांचे जे काही पोस्ट आहेत किंवा जे काही ते बोललेले ते काही रेकॉर्डिंग्स आहेत त्याच्यावर अभ्यास चालू आहे ना की त्यांचेच आवाज आहेत काय ते. सुनील भुसारा आणि माझ्या सेटिंगच्या बाबतीमध्ये मी एक वेगळा एपिसोड बनवून तिला उत्तर देणार आहे. ती त्यांची मोठी एक चूक होती. त्याच्यानंतर आता ही चौथी चूक आहे, ते म्हणजे मारण्याचं षडयंत्र. म्हणजे खोटं किती बोलायचं आणि त्याच्यासाठी कोणत्या थराला जायचं याचा लिमिट असते. आता ही सगळी खोटं कसं उघडं पडलं बरोबर. 8 नोव्हेंबरला शिवसेनेचा महाभाऊबीज सोहळा होता. त्याच्यामध्ये जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी केलेली भाषणं या चॅनलवर तुम्ही ऐका. त्यांनी मोठी पोलखोल केली. ते म्हणतायत की अनेक दिग्गज नेत्यांचे मला फोन आले की शरद पटेल काय आता कोणाचं ऐकत नाही, तो तुमच्याशिवाय ऐकणार नाही, तुम्ही त्यांना सांगा. आमचा जो कार्यकर्ता आहे, आमचा जो भाचा आहे, जो आमचा नातेवाईक आहे, त्याची सोसायटी आहे आणि त्या सोसायटीच्या नावावर दुसऱ्या ठेकेदारांनी कामं केली, बिलं काढली आणि ती कामं प्रत्यक्षात झालेली नाही. त्याच्यामुळे आमचा भाचा अडकला. म्हणजे दिग्गज नेते जे कोणी आहेत, जे कोणी मध्यस्थी राहतात, त्यांचं म्हणणं असं आहे की रोहिदास शेलार यांची जी सोसायटी आहे त्यांच्या नावावर लोकांनी कामं केलेत. म्हणजे दिशाभूल करायची, त्याला किती दिशाभूल करायची, ती प्रचंड दिशाभूल. म्हणजे जे नेते हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना सांगितलं जात आहे
की माझा याच्यामध्ये काहीही रोल नाहीये, तर इतर जे ठेकेदार आहेत त्यांनी माझ्या नावावर कामं केली, मी माझी सोसायटी दिली. प्रत्यक्षात त्या नेत्याला सांगू इच्छितो, कारण हे प्रकाश पाटील यांनी जाहीरपणे भाषणामध्ये सांगितलंय. अगदी हजारो लोक तिथे उपस्थित होती, हजारो आदिवासी महिला उपस्थित होत्या, शिवसेनेचे नेते आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते होते तिथे. प्रकाश पाटील बोललेत आणि या सगळ्या चॅनलवर सगळ्यांनी ऐकलं. त्यांनी सांगितलं की मला अशा पद्धतीने सांगण्यात आलं, म्हणजे पहिली गोष्ट की त्यांनी मान्य केलंय की रस्ते झालेले नाहीत, ते खाल्लेले ते दुसऱ्या ठेकेदाराने खाल्ले, कोणी खाल्ले असतील. माझं म्हणणं तेच होतं, विरोधी शेलारचं नावही घेतलं नव्हतं. आता ते सांगतात माझी सोसायटी, बिलकुल नाही. रोहिदास शेलारांनी त्याच्या सोसायटीवर कोणालाही कामं दिलेली नाहीत. आणि जी काही भ्रष्टाचाराची कामं निघाली ती इतरांच्या सोसायटीवर किंवा इतरांच्या एजन्सीवर आहेत. मग त्यांनी नेत्यांनाही मिसगाईड केलं. मला जे काही फोन आले वरून खालून सगळे, आणि मलाही दिग्गजांचे फोन आले, त्यांना मी सांगितलं की रस्ते व्हावेत ही माझी अपेक्षा आहे. तुमची काय अपेक्षा आहे? नाही, हो रस्ते झाले पाहिजेत. पण रोहिदास शेलार म्हणतो की रस्ते झालेले आहेत. मी आपण येऊन बघूया, आपण सारखेच जाऊया, झाले असतील त्यांनी पाय धुवून पिन त्याच्या पाया पडेल, त्याच्या माफी मागेल त्याची, जर चुकलो असेल तर तुम्ही या. आता मी एवढा कॉन्फिडेंटली बोलत असताना त्या लोकांनी सांगितलं नाही नाही हे नालायकच आहेत, तुम्ही तुमचं बघा. जे मिटवायला आले त्यांना पुरावे दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं तुम्ही बघा. आणि प्रकाश पाटील तर पोलखोलच केली. त्यांनी जाहीरपणे सांगितलं की खूप मोठ्या लोकांचे फोन आले होते, अगदी ते अडकले हे त्यांनी मान्य केले. त्याच्यानंतर रस्ते झाले नाहीत हेही मान्य केले, मात्र मी नाही त्यातला. म्हणजे आपल्याकडे बोलतात मी नाही त्यातली कडी आतली, तशातला प्रकार मी नाही केलेलं, ते इतर ठेकेदारांनी केलंय. आता हे सगळे जे ठेकेदार आहेत ना ते मरणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे माझ्याकडे सगळे ठेकेदार येऊन गेले, ज्यांची नावं आम्ही वाचली, ज्यांचे माझ्या पत्रकार शरद पटेल या फेसबुक पेजवर जी कामं जाहीर केलेली आहेत, विकास कामांची यादी, त्या ज्या सोसायटी आहेत ज्यांची नावं आहेत ते सगळे येऊन गेले. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही कामं बघायला गेलो नव्हतो, ही आम्ही कामं केलेली नाही, आम्ही फक्त टक्केवारी घेतली. आता हे टक्केवारी घेणारे जे आहेत हे तर मरणार आहेत, पण त्याच्यापेक्षा एक मोठा जोक आहे. जे मोर्चाची तयारी त्याची पंटर करतात ना, आजूबाजूचे पंटर त्यांच्या फिरणार आहेत, त्या आजूबाजूच्या पंटरांच्या नावावर ह्या सगळ्या एजन्सींकडून त्यांनी चेक घेतलेले आहेत. आणि त्या एजन्सींचे चेक या पंटरांच्या नावावर 6 नावं आहेत माझ्याकडे. या 6 पंटरांच्या नावावर हे चेक वटावलेत आणि त्याच्यानंतर ती कॅश काढली गेली. या 6च्या 6 पंटरांची जर चौकशी झाली, त्याचे अकाउंट तपासले, त्याच्या अकाउंटमध्ये एवढ्या रकमा आल्या कशा, कोणत्या कामाचे त्यांना पैसे आले, त्यांचा नेमका बिझनेस काय. दिवस रात्र रोहिदास शेलारची हुजरेगिरी करायची, त्याच्या घोषणा द्यायच्या, त्याचे पाय चाटायचे, याच्या बदल्यात एवढे लाखो रुपये मिळतात. ही सगळीच्या सगळी कॅश काढून त्यांनी दिले. कोणाला दिली त्यांना माहित असेल. जेव्हा हे जेलमध्ये जातील ना तेव्हा ही नावं ओळखतील. कारण एजन्सीवाले, काही एजन्सी त्यांनी कॅशमध्ये पैसे दिलेत, पण काहींनी धनादेश, चेक हे या पंटरांच्या नावावर दिलेले आहेत. या पंटरांचे सगळ्यांचे अकाउंट तपासण्याची आम्ही मागणी करणार आहोत. त्यांच्याकडे हा पैसा आला कुठून, माझी चौकशी करताय ना, यांचीही चौकशी आता करा, त्यांचे अकाउंट तपासा, त्यांचे धंदे काय. त्यामुळे एक ठेकेदार हुशार होता, 1-2 ठेकेदार हुशार आहेत की त्यांनी अनुष्ठ कंस्ट्रक्शन आणि याच्या पत्नीच्या नावाने चेक दिलेत. आणि म्हणून एवढी आदळआपट चाललंय की आपण कोणाच्या नावाने भ्रष्टाचार करायचा. अनुज कंस्ट्रक्शन, अनुज हा मुलगा आहे, मुलाच्या बायकोच्या यांच्या नावाने भ्रष्टाचार करायचा आणि वरून शरद पाटीलचा मर्डर झाला पाहिजे याचं प्लॅनिंग करायचं. बाळा असं नाही चालणार. परमेश्वर बसलाय. मी जर खोटं बोलत असतो, चुकीचं बोलत असतो, चुकीचं काही करत असतो तर परमेश्वर बघून घे. त्यासाठी तुला काही करायची गरज लागली नाही, पण तू जे केलंस त्याचं प्रायचित्त हे तुला घ्यावं लागेल. आणि म्हणून ही सगळी प्रकरण माझ्याकडे आलेत. देवाच्या मनात तेवढं काय भ्रष्टाचार उघडकीस झाला पाहिजे की खूप खालच्या थराला जाऊन तुम्ही भ्रष्टाचार केला, आदिवासींचे पैसे खाल्ले. आदिवासींचे पैसे खाणारा, आदिवासी योजना लुटणारा आतापर्यंत एकही सुखाने जीवन जगलेला नाही. पीडब्ल्यूचे सगळे ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांचं जीवन घरातलं जाऊन बघा, यांची अवस्था काय आहे. सगळेच नाही, त्यांनी खाल्लेत ते. जे चोर ठेकेदार आहेत त्यांची अवस्था काय ती बघा. आणि म्हणून हे सगळे जे एजन्सीज वाले आहेत ते जेलमध्ये राहणार आहेत.
तर यांच्या नावावर यांनी कामं केलेत हा सांगताना सांगतोय की माझ्या एजन्सीवर या ठेकेदारांनी कामं केलेत, साफ चुकीचं आहे. दुसरं त्यांनी लटकवलंय ते म्हणजे अधिकाऱ्यांना, ज्यांनी सह्या केल्यात, जे डेप्युटी इंजिनियर असतील, जे ज्युनियर इंजिनियर असतील. म्हणजे टेंडर निघालंय आणि थेट त्याचं बिल निघालंय, मध्ये MB नाही, कागदपत्र नाही, काहीही नाही. म्हणजे आम्ही तुर्भ्याला एक लॅब टेस्टिंगची जी प्रयोगशाळा आपण ज्याला बोलतो, तिथे आपल्याला टेस्टिंगचा रिपोर्ट घेऊन यायला ठेकेदार, आम्ही तिथे गेलो होते सगळे कागदपत्र घेऊन. त्यांनी सांगितलं यांनी टेस्टिंग रिपोर्टच घेतलेले नाही या कामांचे, टेस्टचे रिपोर्ट नाही आहेत. म्हणजे खूप खोलवर हा भ्रष्टाचार मुरला आहे. ते सगळे डेप्युटी असतील, हे सगळे यांना हे पाप फेडावं लागेल. अगदी इथले जे कार्यकारी अभियंता आहे सपकाळे, हे जेलमध्ये बसतील अशी परिस्थिती या लोकांनी केली. कारण सपकाळच्या आशीर्वादानेच ही सगळी खोटी बिलं निघालेली आहेत. सपकाळ ज्या दिवशी बसले त्याच्यानंतर एका एका कामाची 4-4 बिलं काढण्याचं पाप हे खरं त्या कार्यकारी अभियंत्यांनी केलंय. त्यांनी जरा एकदा तरी 24 ऑक्टोबर भ्रष्टाचार बाहेर आला तिथून आतापर्यंत ते कधीही आलेले नाहीत, त्यांनी बघितलेलं नाहीये. खालची लोक सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवतायत. एक वाड्याचे डेप्युटी इंजिनियर आहेत अनिल भरसड, त्यांनी स्टेटमेंट दिलं एका पेपरला. ते म्हणतात की त्यावेळेस मी त्या बिलावर सही केलेली नाही, डेप्युटी इंजिनियरची सही नाही आहे आणि वरिष्ठांचा आदेश आल्यास मी चौकशी करेन. पगार कसले घेताय? पगार घेताय ना? तुमच्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललंय हे वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर चौकशी करणार. मग खोटी कागदपत्र रंगतात कशी तुमच्या कार्यालयामध्ये? वाढत एवढा भ्रष्टाचार कसा झालाय? आणि जर एवढा सगळं डोळ्यासमोर दिसत असताना तुमची बदली झाल्यानंतर पुन्हा मला इथेच पाहिजे यासाठी ऑर्डर कशा कॅन्सल करून आणताय? जबाबदारी तुमची नाही भ्रष्टाचार तपासण्याची. तुम्ही सांगता वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर, वरिष्ठ कसे काय आदेश येणार? कोण वरिष्ठ? कार्यकारी अभियंता सपकाळे. कार्यकारी अभियंता सपकाळे यांच्याच सहीने हे सगळे चेक निघालेले, ही सगळी खोटी बिलं निघालेली आहेत. आणि म्हणून आमची मागणी आहे सपकाळ्यांच्या वरचा जो कोणी अधिकारी असतील त्यांनी चौकशी ही केली पाहिजे, यांच्यावर गुन्हे नोंदले पाहिजे. आता हा सगळ्या वाटा म्हणजे कसं झालं, हे सगळी प्रकरणं निघाली. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मला भेटण्याचा प्रयत्न केला. मला सगळ्या गोष्टी त्या योग्य वेळ आली कमी सांगणार काय काय झालं ते. त्यानंतर त्यांनी प्रकाश पाटलांना सांगितलं, प्रकाश पाटील जाहीर केलं की ठेकेदार शिवसेनेचा असला तरी सुटणार नाही. भाषण ऐका त्यांची. प्रकाश पाटील बोलले मी अजिबात कोणावर दबाव टाकणार नाही आणि शरद पटेल कोणाला ऐकत नाही, हे त्यांनी जाहीर करून टाकलं. प्रकाश पाटीलची वाटा बंद झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांकडे गेले होते. त्यांचं शिष्टमंडळ गेलं आणि त्यांनी सांगितलं की शरद पटेल आम्हाला त्रास देत आहे. शिंदे साहेबांनी सांगितलं की मी एवढी वर्ष त्याला ओळखतोय, त्याच्याबद्दल तुमच्याच नाही शिवसेनेतल्या 95% लोकांच्या तक्रारी आहेत, पण एकही तक्रार ते प्रूव्ह करू शकले नाहीत की खरी असं सांगू शकले नाहीत. शरद पाटील चुकलेला नाही, शरद पाटील चुकत नाही मला माहिती आहे. त्यांनी जर तो भ्रष्टाचार काढला असेल तर त्याच्यावर चौकशी नको. चौकशीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. जेव्हा शिंदे साहेबांनी चौकशी करू त्यावेळेस त्यांची तोंड बंद झाली. शिंदे साहेबांनी मला फोन केलेला नाही, शिंदे साहेबही मला फोन करणार नाही. 32 वर्षाचे संबंध आहेत, आजच्या नाही आहेत. जेव्हा सामना दैनिक सुरू झालं ना त्या दिवशीचा पहिला पत्रकार मी आहे. तिथून एकही बातमी खोटी नाही, एकही बातमी चुकीची नाही, तो विश्वास मी कमावलाय. आता शिंदे साहेबांचा पण विषय गेला, तेही ऐकत ना, यांच्यावरती आणखीन जायचं कोणाकडे. सगळ्या वाटा बंद झाल्यानंतर ठरलं हल्ला करायचा. आता कट कुठे शिजला? पंचायत समितीमध्ये. सध्या सभापतींचं दालन हा भ्रष्टाचारांचा अड्डा बनलाय. खोटी बिलं कशी काढायची, कशी कामं आणायची, म्हणजे 25-15च्या याद्यांमध्ये एक गावाची 4-4 नावं कशी घुसवायची, पैसे कसे जमा करायचे. म्हणजे आपल्याच पक्षामध्ये माझी तक्रार आहे. आज राष्ट्रवादीवाले मोर्चा काढण्यासाठी सांगतायत ना, या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारायचं तुम्हाला काम देण्यासाठी किती टक्के वाटलेले आहेत, किती टक्के तुम्ही घेतलेले आहेत. या कार्यकर्त्यांनी किती टक्के देऊन कामं मिळवलीत. आज त्या कामांची बिलं निघालेली नाहीत. म्हणजे काल माझ्याकडे काही जे ज्यांना कामं देऊन फसवलेत ती लोक आली होती, ती मुलं. त्यांनी सांगितलं आम्हाला कामं दिली, आमची बिलच निघालेली नाही. 25-15ची काहीतरी बिलं होती, मी
अधीक्षक अभियंता ठाणे या कार्यालयामध्ये कालच जाऊन चौकशी केली. त्यांनी सांगितलं की 25-15ला भरपूर निधी आहे. हे सांगत निधी नाही आहे. 25-15ला निधी आत्ताच पालघर जिल्ह्याला 10 कोटी दिलाय. मात्र या कामाला का दिलं नाही तर तिथे मंत्रालयामध्ये पैसे देऊन ही कामं आणावे लागतात. हे मंत्रालयामध्ये पैसे देत नाहीत आणि मंत्रालयामध्ये पैसे दिल्याशिवाय निधी काही येत नाही यांचा. ह्या कार्यकर्त्यांनी नाव घेऊन सांगतो, राष्ट्रवादीच कार्यकर्त्यांनी, पक्षाचं आता नाव घेतो. किती कार्यकर्ते ते बघा. या रोहिदास शेलारांनी वाटलेली कामं आहेत. या सगळ्यांकडून पैसे घेऊन मंत्रालयातून कामं आणून देतो. अगदी वर्क ऑर्डर पर्यंत 60% घेतलेले आहेत आणि हे पैसे तिथे पोहोचलेले नाहीत म्हणून ही सगळी पोरं लटकले आहेत. आणि त्या पोरांना सांगितलं जात आहे की शरद पटेलनी भ्रष्टाचार काढला म्हणून तुमची बिलं निघत नाहीये. वस्तुस्थिती ती नाही आहे. त्या पोरांना पटवून दिलं की भ्रष्टाचार आत्ता काढलाय 24 ऑक्टोबर, तुमची 2 वर्षापासूनची बिलं लटकलेत, तुमची फसवणूक झाले, मंत्रालयात पैसे दिल्याशिवाय निधी येत नाहीत. आणि ही लोक काय मंत्रालयामध्ये पैसे पोहोचवत नाहीत, तुमच्याकडून फक्त ते घेतात आणि म्हणून तुमची बिलं निघालेली नाहीत. ते आत्ता 10 कोटी आलेत पालघर जिल्ह्याला 25-15चे. त्याच्यामुळे तुमचेही पैसे आले असते, त्याच्या शरद पटेलचा काय संबंध. पण या लोकांना भडकवायचं आणि सांगायचं शरद पटेल बरोबर आपण मोर्चा काढू, शरद पटेल गप्प बसेल, त्याच्यानंतर तुमची बिलं निघतील. शरद पटेल गप्प बसल्यानंतर बिलं निघणार नाहीत हा विषय आता जगजाहीर झालेला आहे. शरद पटेल मॅनेज झाला काय, शरद पटेल गप्प बसला काय, ते शरद पटेल मर्डर झाला काय. आता जो विषय चव्हाट्यावर आलाय तो शांत बसणार नाही, सगळ्यांकडे पोहोचलाय. मी शांत बसलो तर दुसरा कोणती काढणार आहे आणि कोणीच नाही काढणार तरी ग्रामस्थ बोलणार आहेत, ग्रामस्थ करून घेणार आहेत. आता ग्रामस्थ वैतागलेले आहेत, चवताळलेले आहेत, पिसाळलेले आहेत. त्याच्यामुळं PWDचे असतील किंवा झेडपीचे अधिकारी असतील, ज्याही कोणी भ्रष्टाचार केला असतील त्यांनी तर ध्यानात ठेवावं. शरद पटेल गप्प बसून हा विषय मिटणारा नाही. आता ते मुलाला काय सांगितलं, ज्यांच्या नावात सोसायटी आहेत, ज्यांच्या नावात एजन्सी आहेत, त्यांना की शरद पटेलला मॅनेज करायचं असेल तर एवढे पैसे द्यायला लागतील आपल्याला. मी त्या सगळ्या सोसायटीवाल्यांना सगळं सांगतो की माझ्या नावाने पुन्हा एकदा पैशांची वसुली होईल आणि ते पैसे या मोर्चासाठी, मर्डरसाठी, सुपारीसाठी वापरले जातील. ते माझ्यापर्यंत येण्याचा प्रश्नच येत नाही. कोणीही माझ्याकडे ते घेऊन येणार नाही, कोणीही सेटलमेंट करायला येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे प्रकरण पैसे देऊन मिटेल या भ्रमात राहू नका. जाऊन कामं झाली नसतील तरी कामं करा. आणि माझं म्हणणे कामं झालेली नाही, तुमच्या नावावर कामं असेल ती कामं करून घ्या. पैसे देऊन हा विषय मिटणारा नाही. किती लोकांना आता तुम्ही मॅनेज करणार. PWDचे भ्रष्ट अधिकारी मॅनेज होतील तात्पुरते, पण जेव्हा त्यांच्या गळ्याशी येईल ना तेव्हा तुमचा बळी देऊन मोकळे होतील आणि हे जे पैसे खाणार आहे ते नामंजूर राहतील. आता काहीच होत नाही, मग कट शिजला पाहिजे. मग तो पंचायत समितीमध्ये आता तिथे असलेली लोक, आता जे क्लिपमध्ये दिसत आहेत ती रोहिदास शेलार, अशोक गव्हाळे, गणेश पाटील, हे परलीचे गणेश पाटील, त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत रोहिदास पाटील, त्याच्यानंतर जगदीश पाटील जे माझे उपसभापती होते, काही गुंड प्रवृत्तीची पोरं, मध्ये काहीतरी तारक जाधव येऊन जाताना दिसतो, आता तो काय बोलत नाहीये. कमलाकर पाटील काहीतरी सांगताना दिसत आहेत की शरद पटेल तुम्ही भेटून घ्या वगैरे, असं काहीतरी वाकडे करू नका, मोर्चे बिर्चे काढू नका, हल्ले करू नका, असं कमलाकर पाटील हे पिकचे आहेत. त्यांना नरेश शकरे तिथे येऊन गेले दिसतात, मात्र त्यांनी या मोर्चाला विरोध केलेला दिसतोय. त्यांनी काही फारसा इंटरेस्ट त्याच्यामध्ये दाखवलेला नाही. आणि रोहिदास पाटील हे विरोध करताना दिसतात, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष जे आहेत ते. त्यांच्यावर प्रेशर केला जातोय. प्रेशर करणारे लोक कोण आहेत, त्यांचे उद्योगधंदे काय आहेत, ते जेव्हा पंचायत समिती सदस्य होते तिथून तर आतापर्यंत सगळा बायोडाटा आहे. त्याच्यामुळं तो विषय नंतरचा आहे. ते प्रेशर आणून सांगत होते की राष्ट्रवादीने याच्यामध्ये सहभाग घेऊन मोर्चा काढला पाहिजे, शरद पटेलचं ऑफिस फोडलं पाहिजे, त्याच्यावर हल्ला झाला पाहिजे, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या सगळ्यांचा रोहिदास पाटील हे विरोध करताना दिसतात. ते म्हणतात त्याच्याशी राष्ट्रवादीचा काही संबंध नाहीये, राष्ट्रवादीचं काही शरद पटेलने नाव घेतलेलं नाहीये, राष्ट्रवादीचा कुठला ठेकेदार याच्यामध्ये गुंतलेला नाहीये. तुम्ही जर गुंतलेला असाल तर तुमचं तुम्ही बघा, आम्ही काही करणार नाही. हे तालुका अध्यक्ष रोहिदास पटेल स्पष्ट झालं. जे एकमेव वाटतं तो तालुका अध्यक्ष आहे रोहिदास पटेल. तो अत्यंत शांत आहे, संयमी आहे, पक्षासाठी काम करतोय. आणि तो अध्यक्ष झाल्यापासून पंचायत समितीची सीट वाढल्यात, राष्ट्रवादीच्या सीट वाढल्यात, त्याचं जे नियोजन आहे ते भन्नाट आहे. तो कुठल्याही अध्यात्म नाही, कोणाच्या काड्या घालायचा नसतो. तर त्यांनी तिथे खरं ते खरं आणि खोटं ते खोटं सांगितलं. त्यांनी सांगितलं की शरद पटेलनी राष्ट्रवादीला बदनाम केलं, असा एक विषय मला तुम्ही सांगा. तो ठेकेदारांबद्दल बोलतोय, तो भ्रष्टाचाराबद्दल बोलतोय, तो मोर्चा काढण्याचा प्रश्न येतो कुठे. त्यावेळेस अशोक गव्हाळ्यांनी एक वक्तव्य केलं, म्हणजे खरं तर शिवसेनेमध्ये कशी फूट पडायची, तर शिवसेनेमध्ये कसं लावून द्यायचं, त्यांनी एक वाक्य वापरलं, मी ते ऐकलंय. ते म्हणतायत
की आपण मोर्चा काढू, 500 पोरं रोहिदास शहरात आणतील, 200 मुलं ची व्यवस्था ही सुनील पाटील करते. शिवसेनेचे जे उपजिल्हा प्रमुख आहेत तेही या मोर्चाला हातभार लावतील. आता हे सुनील पाटील त्यांनी विचारलं होतं का, सुनील पाटील असं करणार होतं का, हा भाग वेगळा. मात्र अशोक गव्हाळे असं म्हणतायत की सुनील पाटील हे 200 मुलं पाठवतील या मोर्चाला. असं करून ते 1001 मोर्चा काढायचा, कार्यालयामध्ये घुसायचं आणि त्याच्यानंतर कार्यालयाची मोडतोड करायची, शरद पाटीलला दाईबंदी करायची, हातपाय तोडायचे आणि त्याच्यानंतर एसपींना सांगून त्यांच्यावर ऍक्टचे गुन्हे नव्हते, कारण ऑफिसमध्ये आदिवासी पोरं घुसवायची. मला ह्या आदिवासी मुलांना त्यांच्या नावावर हे सगळ्या मोर्चा बिर्चाची तयारी करत होते, म्हणजे 11 तारीख आता मोर्चा निघाला नाही, त्यांना एक विनंती करतो की जी काही गावं आहेत आपली त्या गावांमध्ये जो काही भ्रष्टाचार झालाय तो तुमच्या हितासाठी मी काढतोय. त्या रस्त्यांवर की माझी बायका पोरं चालणार नाहीत आणि ती काही माझ्या त्या रस्त्यांसाठी काही रडत नाहीये. तुमचे रस्ते खाल्ले, स्वातंत्र्याची 75 उलटली आणि म्हणून तुमच्यासाठी लढतोय. हे न लढता मी जर त्यांच्यामध्ये सामील झालो असतो तर तुमच्या माहिती सांगतो, भ्रष्टाचार 17 कोटीचा 50-50 झालं असतं, 7-8 कोटी माझ्या घरामध्ये आले असते आणि यांच्यापेक्षा सामील झालो असतो तर यांच्या प्रत्येक भ्रष्टाचारामधून मला निम्मे पैसे मिळाले असते. पुढचा भ्रष्टाचार हा 100-200 कोटींचा असतो आणि त्याच्यामध्ये मी हिस्सेदार असतो, म्हणजे मला फायदा असतो. हे मार खाण्यापेक्षा, तुम्ही मोर्चे काढून माझी शिवीगाळ करण्यापेक्षा, माझी बदनामी करण्यापेक्षा त्यांना सामील झालेलं चांगलं असतं. आता मी सामील होत नाही. इतर लोक जसे त्यांना घाबरतायत तसं मी घाबरलेलो नाही. तुमच्या हितासाठी म्हणजे आग्रही मागणी आहे की यांना शिक्षा झाली पाहिजे आणि शिक्षा समजा नाही झाली तरी तुमचे रस्ते झाले पाहिजेत, यासाठी मी लढतोय. आणि तुम्ही काय करताय, शरद पाटीलचा आवाज बंद झाला पाहिजे, त्याचे हातपाय तोडले पाहिजेत. जे कोणी पट्टर फिरतायत, बोलतायत, तुम्हाला भडकवतायत तेही जेलमध्ये जाणार आहेत. काय काही काळजी करू नका, तडीपार वगैरे सगळ्या नोटीस यांना निघतील आता. कारण काय, म्हणजे शरद पाटीलच्या विरोधात या पंटरांनी जायचं गरज काय, या गुंडांनी त्यांना रोहिदास शहरात काय देत आहे. म्हणजे प्रकाश पाटील साहेबांनी गारगाव येथे भाषणातून जाहीर सज्जड दम दिलाय आणि सांगितलं तुम्हाला नेमकं काय मिळते ते बघा. 17 कोटीचा भ्रष्टाचार एखादा माणूस करतोय आणि तुमच्या मागे फिरताय दारू पिण्यापुरता, पार्ट्यांपुरता. जरा घर सांभाळा, घरामध्ये बायका पोरं रडतायत ते बघा आणि मग ह्या सगळ्या गुंडगिरी करा. एकदा माझ्यावर हल्ला झाला होता, म्हणजे एकदा अनेक लोक, एखादं उदाहरण तुम्हाला देतो. जे सुनील पाटीलचं नाव आलं ना, त्यांच्या नेतृत्वाखाली मशाल कार्यालयावर हल्ला झाला होता. असे मशाल कार्यालयावर बरेच हल्ले झाले. एक हल्ला झाला होता कुणबी सेनेने केला होता. असंच मी एक सिरियल चालू केली होती आणि कुणबी सेनेच्या सगळ्या चुका दाखवत होतो, त्या सहन झाल्या नाही. म्हणून हे शिवसेनेचे आता जे उपजिल्हा प्रमुख आहेत ते कुणबी सेनेचे तेव्हा जिल्हा प्रमुख होते आणि कुणबी सेनेच्या माध्यमातून त्यांनी मोर्चा काढला, कार्यालयाचे काही फाईल आणून पेटवल्या, बऱ्याचशा धिंगाणं घातलं. त्याच्यानंतर उदयबंधू पाटील जे कधी भडकत नाहीत, चिडत नाहीत, अत्यंत शांत राजकारणी, ते चिडून उठले होते, पेटून उठले होते आणि त्याच्यानंतर जी या भागाची लोक पेटून उठली, 10,000पेक्षा जास्त लोक रस्त्यावर उतरली होती आणि शरद पाटीलला न्याय द्या म्हणून सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर कुणबी सेनेला जी ओहोटी लागली ती आतापर्यंत लागली. आता कुणबी सेना कुठे, भिंगातून शोधायला लागते. कारण काय, जे सांगत होतं सगळं सत्य होतं. ते सांगत होते न ऐकता माझं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला. शेवटी ज्यांनी केला त्यांनाच कुणबी सेना सोडावी लागली, त्यांना शिवसेनेत जावं लागलं. तर असे हल्ले काही आज झालेत का नाही झालेत असा तो प्रकार नाहीये. तुम्ही जो हल्ला केला असता त्याच्यानंतरचं मास्टर प्लॅन आमच्याकडे तयार होतं, तेव्हा तर उदयबंधू एक होते. आता सगळे राजकीय पक्ष आहेत आणि शरद पाटील तेव्हा लहान होता. आता तुम्हाला घाबरणार नाही, एक लक्षात ठेवा. तुम्ही माझे हातपाय तोडले, मारलं, ह्या गोष्टी आमच्या 5वीला पोहोचल्या. म्हणजे ज्या दिवशी मी पेपर काढला त्या दिवसापासून तर हे सगळं सुरू झालं. म्हणजे मी माझ्याकडे तारखा मी मुद्दाम लिहिल्या की माझ्यावर हल्ले कधी झाले. म्हणजे 19व्या वर्षी माझ्या फायरिंग झाली होती. 19व्या वर्षी मी 18 वर्षी पत्रकार होतो, 19व्या वर्षी एका प्रकरणामध्ये माझ्या फायरिंग झाली होती. 24व्या वर्षी वार झाले माझ्यावर. 28व्या वर्षी पुन्हा एकदा माझ्या गाडीवर हल्ला झाला होता आणि 33व्या वर्षी प्राणघातक हल्ला झाला होता. मला मेलो म्हणून मला टाकून दिलं होतं 1 नोव्हेंबर 2004ला. असे अनेक हल्ले झाले. पण ते हल्ले केले म्हणून मी गप्प कधी बसलो नाही, मी कधी शांत झालो नाही. आणि आता हल्ला होईल मी या गोष्टीला सोडून देईन असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मूर्ख आहात. एवढे हल्ले झाले तेव्हा गप्प नाही बसलो.
आता कसा गप्प बसणार? आणि माझं मरण काय तुमच्या हातामध्ये नाहीये हो. तसं तसं 4-5 वेळा मोठे मोठे हल्ले झाले तेव्हाच मेलो असतो, पण देवाच्या मनामध्ये नाहीये ते. तुम्हाला धडा शिकवणारा कोणतरी पाहिजे, आणि म्हणून तो मी धडा शिकत नाही तोपर्यंत मी जिवंत राहणार आहे. मी तोपर्यंत काय मरणार नाही, काळजी करू नका. म्हणजे माझ्या मरणाची फार वाट बघू नका. जे काही चाललंय ते वेळीच थांबवा, की ज्यावेळेस हे सगळं चाललंय, म्हणजे त्याच्यामध्ये जे मेन रोल ज्यांनी ज्यांनी बजावलेत या सगळ्या हल्ल्याच्या कटकारस्थानामध्ये, त्यांची नावं सगळी समोर आलेली आहेत. खरं तर पंचायत समितीमध्ये ज्या पद्धतीने हा कट शिजला, त्या कटाचे हे सगळे सूत्रधार कोण जे असतील त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करायला पाहिजेत. की एका शासकीय कार्यालयामध्ये हा काय प्रकार चालू आहे, तिथे चर्चा होते, तिची माहिती बाहेर येते, अगदी त्याच क्षणाला बाहेर येते, आणि तरी सुद्धा पंचायत समितीचे अधिकारी जर दखल घेणार नसतील या गोष्टींची, तर हे अक्षम्य चूक आहे. पंचायत समिती कार्यालयामध्ये पंचायत समितीचीच कामं झाली पाहिजेत, विधायक कामं झाली पाहिजेत. तिथे कोणाच्या हल्ल्याचे कट रचले गेले नाही पाहिजेत, ते कट रचले जात आहेत. आणि ही सगळी कटामध्ये हे लोक येऊन गेले, तिथे भेटले, ते सगळे साक्षी पुरावे घ्या यांचे. आणि कोणी हे हल्ला करण्याचा, कोणी मोर्चा काढण्याचा, कोणी गुन्हे नोंदवण्याचा प्रयत्न केला, याची सगळी माहिती घ्या. नाहीतर एकाच दिवशी, म्हणजे मी ठीक आहे स्ट्रॉंग आहे, दुसरा काही छोटासा पत्रकार म्हणजे हल्ली पत्रकार या विषयावर काही बोलायला तयार नाही, त्याला कारणच ते काही कधी मारतील कधी काय करतील सांगता येत नाही. म्हणून पोलिसांनी दखल घेणं गरजेचं आहे. आता त्या दिवशी विरोध झाला, जिथे जिथे ते सांगायला गेले का मोर्चा काढायला, तिथे सांगितलं की शरद पटेलच्या विरुद्ध मोर्चा काढायचं नेमकं कारण काय, तुमचं प्रकरण आहे, तुम्ही निस्तारा, आमचे रस्ते करून द्या. आणि म्हणून मोर्चा बारगळला. आता चौकशी लावण्यासाठी मंत्रालयात गेले होते की शरद पटेलच्या सगळ्या गोष्टींची, प्रॉपर्टीची किंवा आणखी जे काय असेल त्याची चौकशी करा. बच्चे दल, मी मोठ्या मोठ्याला लढतो, तुम्ही खूप छोटे आहात. ज्यांच्याशी लढलो ना त्यांनी ह्या चौकशी कधी लावून झाल्या. 3 वेळा रेड पडले, रेडमध्ये काही सापडलेलं नाहीये. 7 वेळा चौकशी झाली, एकदा दोनदा नाही. ज्या विष्णू सवरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आग्रह धरून म्हणजे चौकशी लावली, त्या चौकशीमध्ये काहीही निष्पन्न झालं नव्हतं, हे लक्षात घ्या. ती सगळ्यात मोठी रेड होती माझ्याकडे, ती सगळ्यात मोठी म्हणजे लागलेली चौकशी होती. मी जेव्हा लोकांवर बोलतो ना त्यावेळेस माझे व्यवहार मी स्वच्छ ठेवून बोलतो, नाहीतर मी कधीच जेलमध्ये गेलो असतो, आणि एकदा मी जेलमध्ये गेलो तर कधीच सुटलो नसतो, हेही मला माहित होतं. आणि म्हणून तुमच्यासारख्या चुका करत नाही. बायका पोरांच्या नावाने चेक नाही घेतले कधी, किंवा कधी असे भ्रष्टाचार केले नाही, कधी असे बिलं खोटी काढायला गेलो नाही. उलट मी तुम्हाला सामील झालो असतो तर आज मी तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत असतो. म्हणून या चौकशीच्या नाटकात ही झाली पाहिजे, करा तुम्ही चौकशी, पण तुम्ही खरे आहात हे आधी प्रूव्ह करा, दाखवा आधी. म्हणजे आता जो कार्यालयावर जो हल्ला झाला होता, खडला करण्याचा जो प्रयत्न केला होता, तो आता फिसकटलाय. आता मोर्चा काढायला काही जमलं नाही, आणि म्हणून पालघरचे जे SP आहेत त्यांना भेटून, खरं तर हे दौलत दरोडांची आयडिया असणार की SP भेटून शरद पटेलचा आवाज बंद करायचा आणि गुन्हा दाखल करायचा. मी केव्हाही तयार आहे. माझ्यावर अशा अनेक गुन्हे दाखल झालेत, आणि माझी अटक व्हायची किंवा तुरुंगात बसायची कधीही तयारी असते. जेव्हा मी लोकांना तुरुंगात पाठवलं ना, अनेक अधिकारी त्या ठक्करबाबामध्ये गेले जेलमध्ये, अजूनही काही अधिकारी जात आहेत, तेही मला कधीतरी जेलमध्ये पाठवतील, कारण ती काही साधी लोक नाही आहेत. माझी बसायची तयारी आहे. दुसरी गोष्ट ती आहे की बदनामीचे खटले दाखल करणार, म्हणजे आबरूनुसार दुमके की आमची आबरू गेली. अरे आबरू कोणाची जाते? ज्याने भ्रष्टाचार केला असेल त्याची जाते. त्याने रस्त्याचे रस्ते खाल्लेत, त्यांची कसली आबरू राहणार आहे? आणि तुमच्या माहिती सांगतो, 27 वर्ष मशाल पेपरला झाले. 27 वर्षामध्ये अनेक आबरूनुसार गुन्हे दाखल झालेत, म्हणजे मोठे मोठे गुन्हे दाखल झालेले आहेत. 3-3, 4-4 कोटीच्या आबरूनुसार दावे दाखल झाले. एकही केस मी हारलेलो नाही आतापर्यंत, एकही. कारण पुराव्याशिवाय बोलत नाही, पुराव्याशिवाय लिहित नाही, पुरावे हातात असेल तरच बोलतो. त्याच्यामुळं आबरूनुसार तुम्ही दखल करा. एकही केस मी हारलेलो नाही. राहिला प्रश्न मर्डरचा, तर माझा अनेक वेळा पुनर्जन्म झाला. म्हणजे मला सांगितलं होतं की परली विभागात तुम्ही जर फिरले तर तुमचं काय खरं नाही, लोक हल्ला करणार आहे तुमच्यावर. तिथल्या आदिवासी बायका अगदी हल्ला करून तुमच्यावर गुन्हे नोंदवणार आहेत. 24 ऑक्टोबर पासून
जेव्हा प्रकरण काढलं तिथून मी त्या भागामध्ये भाऊबीज सोहळे करतोय, स्वतः उपस्थित असतोय. एकाही महिलेने किंवा एकाही आदिवासी माणसाने मला अजून ब्र शब्द उच्चारला की माझा हल्ला केला नाही, तर त्यांना शरद पटेल काय आहे ते माहिती आहे. आणि समजा केला तरी माझी त्याला तयारी आहे. तुम्ही जे जे करा ते सगळं सहन करण्याची तयारी, माघार घेणार नाही. त्याच्यामुळे हे सगळे जे उपद्व्याप आहेत ते थांबवा. माझ्या आयुष्यात मी कधीही मरणाला घाबरलो नाही, कोणाच्या धमक्यांना घाबरलो नाही. तेव्हा तुमच्या या आदिवासींचे मोर्चे, आदिवासी महिलांचे विनयभंगाचे केसेस किंवा ऑफिसमध्ये घुसून काळ फासायचं वगैरे हे खेळ जुने झाले. हे आधी सगळ्यांनी करून झाले. मोठ्या मोठ्या संघटना, मोठ्या मोठ्या संस्थांनी हे खेळ आधी करून बघितले. मी हटलो नाही. त्यामुळे काहीही केलं तरी तडजोड होणार नाही. एकच तडजोड होईल, ती म्हणजे तुम्ही कामं करा. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, ज्या दिवशी काम झालं तो विषय मी सोडून दिला. जे एस्टिमेट रेटला आहे, जे एस्टिमेट बनवलेलं आहे त्यानुसार तुम्ही ते काम करून द्या. मी विषय थांबवेल. आता ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचं नाव घेतलं जात आहे की राष्ट्रवादीला बदनाम करतात म्हणून राष्ट्रवादीचा मोर्चा, मी राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय की तुमचे किती लोक त्यात मला माहीत नाही, पण त्यामध्ये काही शिवसेनेचे लोक आहेत. आणि जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी जाहीर भाषणातून सांगितलंय की या भ्रष्टाचारामध्ये शिवसेनेचा ठेकेदार असेल, शिवसेनेचा पदाधिकारी असेल तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. जर हे प्रकाश पाटील बोलू शकतो, हे जर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसारा बोलू शकतात, तर तालुक्याचे पदाधिकारी हे का बोलत नाहीत? तालुक्याच्या पदाधिकारी बोललं पाहिजे की आपला जर कोणी कार्यकर्ता असेल, उलट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून या लोकांनी पैसे खाल्लेत 7%. अनेक कार्यकर्ते पुढे येतील आता, माझ्या कार्यालयात येऊन गेलेत तिथे लोक. खरं तर दौलत दरोड्यांचा जो पुढाकार चाललाय, म्हणजे खरं तर या सगळ्या गोष्टीला खत पाणी घालण्याचं काम हे आमदार दौलत दरोडा करतात. आमदार दौलत आमचे चांगले मित्र आहेत. 4 वेळा ते आमदार निवडून आले. 4ही वेळेस त्यांना केलेली मदत, ते पडले त्यावेळेस त्यांना केलेली मदत हे ते विसरले असतील, पण त्यांनी आठवावं. शरद पाटीलनी अख्ख्या तुमच्या निवडणुकीमध्ये कधी पैसे मागितले, कधी घेतले? तुम्ही 4 वेळा निवडून आले. 4 वेळेस कधी कोणत्या आमदारांनी काम दिले, कधी पत्र दिलंय, दिलेल्या पत्राचं काम झालंय? हे एक उदाहरण दाखवायचं. तेव्हा माझ्या विरोधात बोलताना, कटकारस्थान करताना, गुन्हे नोंदवताना थोडा तरी विचार करा. हाच प्रकार विष्णू सवरांनी केला होता. विष्णू सवरांच्या बरोबर अनेक वर्ष होतो. त्यांचे विशेषांक काढायचो, त्यांचे पेपर काढायचो. तुमच्याही अनेक मुलाखती घेतल्या, तुमच्याही अनेक पेपर काढले. 1 रुपया कधी मागितला नाही, तुम्ही कधी 1 रुपया पण दिला नाही. सवरांकडूनही कधी तो अपेक्षा आपण केली होती. पण ज्या वेळेस अशाच एका कुणबी सेनेच्या मोर्चाच्या वेळेस, ओबीसी मोर्चाच्या वेळेस बोललो आणि सौर माझ्या मागे लागले. सौरांनी मला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आजूबाजूला जे पंटर होते, आता जे दौलत दरोड्यांच्या आजूबाजूला जे आहेत तसेच सेम कंडिशन आहे. विष्णू सवरांचा घात त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी केला. त्यांची पुढची पिढी राजकारणातून संपवली. असं अनेकांचं झालं. ते दौलतजी, तुमचा मुलगा करण हा हुशार आहे, परदेशातून शिकून आला. मी करणसाठी सांगतोय. त्या करणचा मला एकदा फोन आला होता ज्यावेळेस निवडणुकीचा निकाल दुसऱ्या दिवशी होता आणि आदल्या रात्री 11 वाजता करणने फोन केला होता, काका काय होईल? मी म्हटलं शांत तो, निवडून येतील, कारण जे काय झालं ते मला सगळं माहिती आहे. 80% शिवसेना तुझ्या वडिलांबरोबर होती आणि त्यामध्ये निवडून येतील. करण माझ्याशी तेव्हा एकदा बोलला होता. आता मी करणला सांगतोय, करण कधीतरी सौरा साहेबांच्या, विष्णू सौरा साहेबांच्या मुलांची भेट घे. त्या मुलांनी विष्णू सौरांना अनेकदा सांगून बघितलं की हे जे कोण चांगल्या चौघडे तुमच्या होते यांना बाहेर काढा, यांना बाजूला सारा. यांना तुम्ही बाजूला सारलं नाही तर गडबड होईल. विष्णू सौरांनी ते ऐकलं नाही. ते आहारी गेले होते. त्यांच्या कोणाच्या आहारी किती जायचं, का जायचं याला मर्यादा असतात. दौलत दरोडा हे असेच आहारी गेलेले आहेत. ते झालं नाही आणि म्हणून विष्णू सौरा जिवंत असताना त्यांच्या हयातीमध्ये त्यांची मुलगी वाडा शहरात नगराध्यक्ष पदावरून त्या निवडणुकीला उमेदवारी पडली. त्यांचा मुलगा ते जिवंत असताना आमदारकीला पडला. जे 25 वर्ष आमदार होते, 2दा कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते, त्यांच्या पुढच्या पोरांना भवितव्य उरलं नाही. का उरलं नाही याचा विचार करा. म्हणजे करणने तो खरा विचार करावा. परदेशात तू शिकून आलाय, हुशार आहेस, आता बराचसा कारभार तो हाती घेतला असं दिसतंय, तर खरं काय खोटं काय तपासायला शिका. दौलत दरोडाने एक उदाहरण देते.
की पीए कसा असावा. म्हणजे अनेक लोक पीएमुळे अडचणीत आले, मातीमुळे झाले. आताचं उदाहरण जे आहे, गृहमंत्री जे जेलमध्ये आहेत ना अनिल देशमुख, ते कोणामुळे आहेत? त्यांच्या पीएमुळे आहेत. त्यांच्याच पीए, ते तिघे पीए होते, त्या तिघांनी जे काही चर्चा केली, वाटाघाटी केली, त्या ईडीकडे गेल्या. त्यांचेच कॉल रेकॉर्ड झाले. त्यांनी तिथे गेले, त्यांच्या गळ्याला फास लागला, तर अनिल देशमुखांचं नाव घेतलं. म्हणजे आता राष्ट्रवादीला बोलायला चान्स राहिलेला नाही, कारण त्यांच्या पीएनी सगळे व्यवहार केलेले आहेत. अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. एकनाथ खडसेंचं काय झालं? त्यांना का भाजप सोडायला लागली? का मंत्रीपद सोडावं लागलं? आता का जेलमध्ये जायची वेळ आली त्यांची? पण तेही जेलमध्ये जातील. का वेळ आली? त्यांच्या पीएनेच केलेली कारभार होतं ना मंत्रालयामध्ये. हे आणखी एक उत्तम उदाहरण देतं. म्हणजे आतापर्यंत, म्हणजे माझ्या 32 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये आदर्श मुख्यमंत्री म्हणून मी उद्धव ठाकरे यांना बघतो. म्हणजे एकाही नया पैशाचं करप्शन त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर केलेलं नाहीये. त्यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्यावर किरीट सोमय्यांनी आरोप केले. ज्या दिवशी आरोप केले त्या दिवसापासून मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर गेले नव्हते. उद्धव साहेबांनी एकच विचारलं होतं, खरं काय याच्यामध्ये? त्यांनी सांगितलं, भ्रष्टाचार नाहीये, गडबड नाहीये, फक्त जे CRZचे जे काही नियम आहेत त्याचे उल्लंघन झालंय. नियमांचं उल्लंघन झालं असेल तर पहिल्यांदा तो बंगला पाडून टाक. मिलिंद नार्वेकरांनी तो बंगला पाडून टाकल्यानंतर ते उद्धव साहेबांची भेट घ्यायला गेले, त्याच्या आधी नाही. हे उत्तम उदाहरण आहे महाराष्ट्राचं. बऱ्याचशा वृत्तपत्रांनी जाहीर केलं होतं की आता मिलिंद नार्वेकर दिसत नाही, नंतर जेव्हा ते दिसायला येतं आता दिसायला लागले. त्याच्यामध्ये एकच कारण होतं, उद्धव साहेबांनी सांगितलं की माझ्या नावावर काही चालणार नाही, आणि मिलिंद नार्वेकरांनी तसं काहीही केलं नव्हतं. मात्र जे समुद्र किनाऱ्याचे नियम असतात ते काही पाळले गेले नव्हते, आणि त्यांनी स्वतः तो बंगला पाडून टाकला. दौलतजी, तुम्ही आजही एवढी मोठी भ्रष्टाचाराची प्रकरण उघडकीस आल्यानंतरही सगळे कार्यकर्ते विरोधात गेले असतानाही, राष्ट्रवादी मोर्चा काढायला तयार नाही, सगळे कार्यकर्ते एका बाजूला झालेले असतानाही तुम्ही आजही पीएला मांडीवर घेऊन बसताय. अशी माणसं ही आपल्या आसपासही दिसली नाही पाहिजेत. करण दरोडाने लक्षात ठेवायचं की तुम्ही राष्ट्रवादीचा कारभार हातात घ्यायला बघताय, आमदारकी पुढचे स्वप्न बघताय, किंवा वडिलांचं कारभार आहे तो आपल्या हातात चांगल्या प्रकारे करायला बघताय. अनेक प्रकरण आमच्याकडे माहिती येते की अनेक चुकीची माणसं तुम्ही बाहेर करताय. पण हे काय चाललंय मग? दरोडा कोणाचा ऐकतायत, कोणाला अंगावर घेत आहेत, कोणाच्या विरोधात जात आहेत, कोणाला मंत्रालयात जाऊन कोणाच्या तक्रारी करतायत. इतर मुलांच्या ज्या चुका झाल्या त्याच्यामुळे बापांनी कशी वाटता हात केली याचं उत्तम उदाहरण अनेक आहे. म्हणजे आमच्याकडे दामू शिंगडा अनेक वर्ष खासदार होते, आता त्यांच्या मुलांची अवस्था काय कारण ती बघ. शंकर नाम अनेक वेळा आमदार, मंत्री, आता त्यांची मुलं कुठे आहेत? विष्णू चव्हाणांची हालत तीच आहे. अगदी असे अनेक मी उदाहरणे, म्हणजे अगदी आमच्याकडे मी लका दुमाडा खासदार असल्यापासून त्यांना सगळ्यांना ओळखतोय. म्हणजे शंकर आबा गोवारी पासून तर हे सगळी जी मंडळी आहे यांचा सगळ्यांचा इतिहास अभ्यास सगळा माझ्याकडे आहे. ही लोक केवळ वाईट संगतीमुळं त्यांच्या पुढच्या पिढ्यांची ही बर्बादी केली. तुझी बर्बादी होऊ नये असं वाटत असेल तर आत्ताच वडिलांना खरं काय खोटं काय हे विचार आणि त्यांना सांग. खोट्याची संगत धरू नका, चुकीचं समर्थन करू नका. कधी हे प्रकरण अंगास येईल कुणीही सांगू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून दरोडा साहेबांना दौरा लावायला सांगा. मी जे काय आरोप केले ते कामं सगळी तपासायला लावा. झाली असतील कामं तर मला बोलवा, मी माफी मागतो त्यांची. कामं जर झाली नसतील तर कामं करायला लावा. दरोडा अनेक कामांचं त्यांनी भूमिपूजन केलं, अनेक कामांची उद्घाटनही केली, आणि प्रत्यक्ष कामच जागेवर नाही. रस्ता या गावचा, उद्घाटन त्या गावच्या रस्त्याचं. जिल्हा परिषदेने कामं करायची नाही, पीडब्ल्यू बिलं काढायची, पीडब्ल्यूने कामं करायची नाही, जिल्हा परिषदेने कामं काढायची. आणि काही काही गावांमध्ये 4-4 वेळा बिलं काढले, त्यांनी रस्ताच नाही. एकदा कारण तू स्वतः जाऊन बघितलं पाहिजेस आणि तू सांगितलं पाहिजे तर दरोडा कोणाच्या आहारी, काय एवढं आहारी जायला पाहिजे, त्याच्यामागची कारणं काय. ही सगळी जर कारणं उघड झाली तर काय होईल? मला त्या खोलात जायचं नाहीये. म्हणून दरोडा मंत्र्यात जाऊन त्याच्या तक्रारी करतायत, एसपींकडे जायची तयारी दाखवतायत, मोर्चे काढल्याला फूस देत आहेत. हे सगळं थांबवायला पाहिजे. शेवटी एकच सांगतोय, तुम्ही मोर्चे काढा, हल्ले करा, काही करा. ज्या दिवशी पत्रकार म्हणून लेखणी हातात घेतली त्या दिवशी कफन बांधून उतरलोय. माझ्यावर जेव्हा हल्ला झाला 28व्या वर्षी, तेव्हा 30व्या वर्षी मी माझं मृत्यूपत्र तयार केलं की मी आता मरणार आहे, काही गॅरंटी नाही. कारण लोक एवढी आपल्या मरणावर टाकलेले आणि एवढी लोक आपल्या विरोधात आहेत
की जिवंत राहणं शक्य नाही. पण 30व्या वर्षापासून आता 51 वर्ष 21 वर्ष देवाने मला जिवंत ठेवलंय आणि आधी जी प्रकरण काढायची त्याच्यापेक्षा मोठी प्रकरणं आता मी बाहेर काढतोय. मी कधीही हल्ले झाले म्हणून, धमक्या दिल्या म्हणून, आबरूचे दावे दाखल केले म्हणून, अनुराग छळ केला, अनेक वेळा नाकेबंदी केली, वाटेल त्या गोष्टी केल्या माझ्या बाबतीत, लिहायचं थांबलो नाही, बोलायचं थांबलो नाही. आदिवासींसाठी, गोरगरिबांसाठी सतत लिहित राहिलोय, बोलत राहिलोय. बदनामी आता जे करताय ना, त्या बदनामीची पर्वा कधीच केली नाही मी. तुम्ही जे काही बोलताय ते पुराव्यानिशी, मी पुराव्यानिशी बोलतो, तुम्ही पुराव्यानिशी बोला. तेव्हा एकच सांगतो, हे जे खाल्लेले रस्ते आहेत ते पहिले करा, प्रकरण मिटेल. माझ्यावर हल्ला करून, माझा मर्डर करून हे प्रकरण काय मिटणार नाही. आम्ही डोक्याला कफन बांधून उतरलोय आणि मरायची तयारी ठेवलेली आहे. मी घरातून जेव्हा बाहेर पडतो तर बायको मुलांना सांगून बाहेर पडतो की संध्याकाळी येण्याची गॅरंटी नाही, वाट बघून आलो तर तुमचा, कधी पुढे काय होईल काहीही सांगता येत नाही. आणि म्हणून तुम्ही जे प्लॅन करताय ना, ते प्लॅन तुमचे कधीही सक्सेस होणार नाही. या भ्रष्टाचार वाचायचं असेल तर रस्त्याच्या कामांना सुरुवात करा. जो काही भ्रष्टाचार झाला, जे काही रस्ते खाल्ले ते तुम्ही तयार करा, त्यावेळेसच मी शांत बसेल.